न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कुरेशी समाजाची ऐतिहासिक बैठक, जनावर खरेदी विक्रीवर बहिष्काराचा निर्णय। भद्रकाली मटन मार्केट समोर कुरेशी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत समाजातील कोणतीही व्यक्ती जनावरांची खरेदी विक्री करणार नाही असा एकमुखी निर्णय घेण्यात आलाय। अस्सलाम वालेकुम। आज नासिक की कुरेशी जमात के तरफ से नासिक जिले में जो पूरे महाराष्ट्र में हमारे यहाँ कुरेशी जमात पे जो अन्याय हो रहा है, वो अन्याय के खिलाफ हम लोग ये बंद पुकारे हैं। बंद के पीछे सरकार ने 2014 में बोला था क्या घेणाऱ्याला 3 वर्षीची शिक्षा आणि देणाऱ्याला 1 वर्षीची। तो आपके टीवी के माध्यम से मैं पत्रकार बंधु को ये बताना चाहता हूँ कि 1,36,000 केस कुरेशी जमात पर पूरे महाराष्ट्र में हो गए। या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना 50,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल आणि समाज कार्यातून बहिष्कृत करण्यात येईल अशी तंबी देण्यात आली आहे। RSS, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून जनावरांच्या वाहतूकदारांवर होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। महाराष्ट्र में जानवर खरेदी विक्रीवर कोणतीही पाबंदी नसताना महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरपणे जनावर वाहतूक करताना पकडले जातात। प्रत्येक वेळेस जनावर कत्तलीसाठी जात नाही, परंतु पोलीस गैरमार्गाने कुरेशी जमातच्या लोकांना पकडून खोटे गुन्हे दाखल करतात। आमचे लोकांना काही एक गुन्हा नसताना मारझोड करतात आणि बजरंग दलचे काही गुंड लोक काही एक संबंध नसताना आमच्या लोकांना मारतात। पोलीसवाले काही त्यांच्या विरुद्ध व्यवस्थित कारवाई करत नाही। या विरुद्ध महाराष्ट्र बरेचसे जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलेला आहे। आज रोजी आम्ही बंद करून सहभागी झालेले आहे। तसेच गोशाळा व पांझरा पोलांमध्ये जनावरांचे होत असलेल्या हालांविरोधात शासनाकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली। गोशाळांमधील गैरव्यवहार, वाढत्या खर्चाची झळ आणि जनावरांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे समाजात संताप व्यक्त करण्यात आलाय। अस्सलाम वालेकुम। जो हमने बंद पुकारा अभी पूरे महाराष्ट्र के अंदर जो बंद है खरीदी बिक्री, इसके लिए हमने बंद पुकारा। खरीदी बिक्री बंद, घेनार देनार और गोश्त का व्यापार भी जो है सब बंद पुकारे हम, क्योंकि हमको RSS, बजरंग दल, हिंदू एकता सब लोग तकलीफ दे रहे हैं। इसके लिए हमने ये बंद पुकारे। राज्यभरातील सर्व गोशाळांची चौकशी करून पारदर्शक व्यवस्था निर्माण करावी अशी समाजाची ठाम मागणी आहे।